नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे छान नसाल तर काळजी घ्या. दिस इज विशाल अँड वेलकम टू सिग्मा MCCET सिरीज. आजचं लेक्चर नंबर 7. आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्राफ्स, त्यानंतर टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि त्यानंतर सेम ॲज प्रत्येक लेक्चरमध्ये जे आपण पॅटर्न फॉलो करतो तोच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अँड विथ एक नवीन पॅटर्न मी यामध्ये ॲड केला की विथ 10 मोस्ट रिपीटेड MCQ. ओके, त्याआधी अजून लेक्चर स्टार्ट करायच्या आधी तुम्ही जर अजून आपल्या एज्युकेशनल कोड प्लॅटफॉर्म जर ॲक्सेस केलं नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. इथे तुम्हाला प्रत्येक सेक्शनमधले MCQ तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे. इथून तुम्ही CETसाठी प्रॅक्टिस करू शकता. बिकॉज CETमध्ये मॅटर करते स्पीड. इथं प्रत्येक सेक्शन वाईज, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॉम्प्युटर जे करायचं असेल तर कॉम्प्युटरचे पण आहे. विच कंपोनेंट इज कन्सिडर्ड द ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. सिम्पल आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मीन्स CPU. त्यानंतर जर तुम्हाला लॉजिकलची करायची असेल, लॉजिकल रिझनिंगची करायची असेल तर मी लॉजिकल रिझनिंग पण इथून करू शकता. त्यानंतर ते इंग्लिश पण तुम्ही इथून करू शकता. आणि त्यानंतर मॅथ्स पण तुम्ही इथून करू शकता. ओके, अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे अजून जर तुम्ही सिग्मा MCCETची प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. आणि जर ॲक्सेस केली असेल तर प्लीज व्हिडिओ नंबर लेक्चर नंबर 1मध्ये जाऊन एक कमेंट नक्की मारा. तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ क्रिएट करायसाठी. ओके, प्लीज 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 एक तुमची कमेंट मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ क्रिएट करायसाठी. ओके, चला मग आजच्या लेक्चरकडे वळूया. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे एक मिनटं, हां, हे मॉक टेस्ट पण इथं ऑलरेडी प्रोव्हाइड आहे यूट्यूबमध्ये, ते पण तुम्ही ॲक्सेस करू शकता. चला मग आजच्या लेक्चरकडे वळूया. आजचं लेक्चर आहे आपलं, एक मिनटं, ग्राफ्स, त्यानंतर टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि विथ 10 मोस्ट रिपीटेड MCQ. Okay, first what is a graphs? A graphs is a non-linear data structures that consist a set of vertices and edges connecting the vertices. Okay, समजून घ्या, ग्राफ्स इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स, एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर सेट ऑफ वर्टिसेस मीन्स एजेस. ओके, त्यानंतर एज कनेक्टिंग बाय वर्टिसेस. सोप्यात समजून घ्या, ग्राफ्स इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स दॅट कन्सिस्ट वर्टिसेस अँड एजेस. ओके, जर डेफिनेशन बघायची झाली तर ग्राफ्स इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स मेड अप द वर्टिसेस म्हणजेच नोट्स, एजेस वेअर द एज रिप्रेझेंट द रिलेशनशिप और कनेक्शन बिटवीन द वर्टिसेस. ओके, दॅट कॉलेड वर्टिसेस, हे वर्टिसेस आहे, अँड दॅट कॉलेड एज. ओके, that called edge. हे vertices that called edge. Okay, A B C D are vertices and lines that called edges. ओके, त्यानंतर ग्राफचे टाईप्स आहे. फर्स्ट येते अनडायरेक्टेड ग्राफ्स, त्यानंतर येते डायरेक्टेड ग्राफ्स, आणि त्यानंतर येते वेटेड ग्राफ्स, आणि लास्टला येते अनवेटेड ग्राफ्स. ओके, फर्स्ट येते अनडायरेक्टेड ग्राफ्स. अनडायरेक्टेड ग्राफ मीन्स एज हॅव नो डायरेक्शन्स. मीन्स फॉर एक्झाम्पल आपल्याकडे A आहे आणि B आहे. ओके, हा B आहे फॉर एक्झाम्पल. ओके, दॅट मीन्स हे A Bला कनेक्ट आहे, A Bला कनेक्ट करतो आणि B पण Aला कनेक्ट करतो. ओके, फॉर एक्झाम्पल इकडे बघा, Aचे डायरेक्शन Bमध्ये जात आहे, म्हणजेच A Bशी कनेक्ट आहे. त्यानंतर अजून जर असं म्हटलं आपण की एक मिनटं, B पण Aशी कनेक्ट आहे, दॅट कॉल्ड अनडायरेक्टेड ग्राफ्स. आणि जर एकाच डायरेक्शनमध्ये जर आपण कनेक्ट करत असाल, फॉर एक्झाम्पल A कनेक्ट टू B, दॅट कॉल्ड डायरेक्टेड ग्राफ्स. पुढे बघूच आपण. ओके, एज हॅव नो डायरेक्शन्स, बोथ A B आर कनेक्टेड. ओके, आता बघितलं आपण दोन्ही एकमेकांशी कनेक्ट असेल तर समजून घ्यायचं ते अनडायरेक्टेड ग्राफ्स आहे. त्यानंतर सेकंड इज डायरेक्टेड ग्राफ्स. डायरेक्टेड ग्राफ मीन्स एज हॅव ओनली डायरेक्शन्स, म्हणजेच एजला फक्त वन डायरेक्शन आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं A Bशी कनेक्ट आहे पण B नॉट Aशी कनेक्ट आहे, A Bशी कनेक्ट आहे पण B Aशी कनेक्ट नाही आहे. ओके, समजलं तुम्हाला? इथं बघा, A Bशी कनेक्ट आहे आणि B पण Aशी कनेक्ट आहे. इथून तुम्हाला इथं फॉर एक्झाम्पल जास्त विचार नाही करायचा, इथूनच समजतं मला. A Bशी कनेक्ट आहे, त्याचं डायरेक्शन त्यांनी जर इथं दिली असती तर समजून घ्यायचं B Aशी कनेक्ट आहे. ओके, दोन डायरेक्शन मीन्स अनडायरेक्टेड ग्राफ्स, ओनली वन डायरेक्शन मीन्स डायरेक्टेड ग्राफ्स. ओके, त्यानंतर थर्ड येते वेटेड ग्राफ्स. वेटेड ग्राफ मीन्स एज कंटेन द वेट, कॉस्ट और डिस्टन्स.
सोप्या एक्झाम्पलमध्ये समजून घ्यायचं, जे एज असते दॅट कॉल्ड व्हर्टिसेस, जे मधातली आपली लाईन असते आपण याला एजेस म्हणतो. एजेसमध्ये आपण वेट पुट केला जातो, दॅट कॉल्ड वेटेड ग्राफ्स. त्यानंतर ते अनवेटेड ग्राफ मीन्स एज डू नॉट हॅव वेट, म्हणजे त्याला मधातनी वेट नसते, दॅट कॉल्ड अनवेटेड ग्राफ. सोपे आहे, तुम्हाला एकदा समजतो. अनडायरेक्टेड ग्राफ मीन्स एज हॅव द टू डायरेक्शन्स, म्हणजे तो एशी कनेक्ट, ए बीशी कनेक्ट आहे, बी पण एशी कनेक्ट आहे, म्हणजे एकामेकाला कनेक्ट आहे, दॅट कॉल्ड अनडायरेक्टेड ग्राफ्स. त्यानंतर डायरेक्टेड ग्राफ मीन्स ओनली वन डायरेक्शन, तो एकाशी कनेक्ट होऊ शकतो, म्हणजेच ए बीशी कनेक्ट होऊ शकतो किंवा बी एशी कनेक्ट होऊ शकतो, ओनली वन डायरेक्शन्स. त्यानंतर वेटेड ग्राफ मीन्स सिम्पल टर्ममध्ये एक ग्राफ्स आहे, ग्राफच्या मध्ये म्हणजेच एजमध्ये आपण तिथं वेट पुट केलं, दॅट कॉल्ड वेटेड ग्राफ्स. आणि त्यानंतर अनवेटेड ग्राफ मीन्स तिथं वेट नाही आहे, सिम्पल डायरेक्ट आपला ग्राफ्स आहे, दॅट कॉल्ड वेटेड ग्राफ्स. त्यानंतर येते आपले ॲप्लिकेशन ऑफ ग्राफ्स. फर्स्ट आहे ते गुगल मॅप्समध्ये पण यूज होते. ओके, मोस्टली हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा लक्षात ठेवा. ॲप्लिकेशन ऑफ ग्राफ्समध्ये आपण गुगल मॅप्समध्ये पण यूज करतो ग्राफचा. ओके, हा क्वेश्चन येऊ शकते MCSERTमध्ये. त्यानंतर येते सोशल नेटवर्क, फेसबुक आणि लिंक्डइन. ओके, त्यानंतर येते कॉम्प्युटर नेटवर्क्स आणि फ्लाईट राऊट्स अँड GPS नेव्हिगेशन्स अँड रिकमेंडेशन सिस्टीम. ओके, हा क्वेश्चन येऊ शकतो महाराष्ट्र MCSERTमध्ये, नोट करून ठेवा. एक लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन ऑफ ग्राफ्समध्ये गुगल मॅप्स एक इम्पॉर्टंट, त्यानंतर सोशल नेटवर्क सेकंड, त्यानंतर थर्ड येते कॉम्प्युटर नेटवर्क फोर्थ, आणि त्यानंतर येते GPS नेव्हिगेशन्स. हे 4 इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. फर्स्ट गुगल मॅप्स, त्यानंतर सोशल नेटवर्क, आणि थर्ड येते कॉम्प्युटर नेटवर्क, आणि फोर्थ वन इज GPS नेव्हिगेशन्स. क्वेश्चन येऊ शकता महाराष्ट्र MCSERTमध्ये, व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ ग्राफ्स. ओके, अजून लक्षात ठेवा, जिथं कनेक्शन म्हणजेच एजेस होते. फॉर एक्झाम्पल आपण जर गुगल मॅपचा जर यूज केला, फॉर एक्झाम्पल हा राऊट्स आहे, आपण इथं जाऊ शकतो, इथं जाऊ शकतो, इथं जाऊ शकतो, इथं जाऊ शकतो. तुम्ही इथं काय नोटीस करा, इथं ग्राफ तयार होत आहे, इथं बघा. दॅट वाय असं जर तुम्ही विचार केला तरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. त्यानंतर इथे ॲडव्हान्टेज रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स रिलेशनशिप, आणि त्यानंतर सुटेबल फॉर द नेटवर्क प्रॉब्लेम्स, बिकॉज नेटवर्क प्रॉब्लेम असेच वर्क करतात. त्यानंतर डिसॲडव्हान्टेज मोर कॉम्प्लेक्स टू इम्प्लिमेंट आणि कॅन रिक्वायर एक्स्ट्रा मेमरी, बिकॉज आपल्याला जर ग्राफ्स रिप्रेझेंट करायचं असेल, इम्प्लिमेंट करायचं असेल, तर आपल्याला ग्राफ इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला वेक्टर लागतो, मॅट्रिक्स लागतो, दॅट वाय, आणि ॲडजेसंट लिस्ट पण लागतो, दॅट वाय कॉम्प्लेक्स टू इम्प्लिमेंट. त्यानंतर इथे टाईम कॉम्प्लेक्सिटी. फर्स्ट ऑपरेशन आहे, आता सांगितलं तुम्हाला, ॲडजेन्सी मॅट्रिक्समध्ये पण आपण इम्प्लिमेंट करू शकतो ग्राफ्स, आणि ॲडजेन्सी मॅट्रिक्समध्ये पण. ओके, फर्स्ट ते ॲड एजेसची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बिग ऑफ 1, ॲडजेन्सी लिस्टची पण आहे बिग ऑफ 1, आणि चेक एजेसची आहे बिग ऑफ 1. ओके, आणि स्पेस टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे VN², बिकॉज मॅट्रिक्सचं आपल्याला त्याला मॅट्रिक्समध्ये आपल्या पूर्ण जे ग्राफ्सचा नोड असतात ते आपल्याला सेव्ह करायला लागतात, दॅट वाय आपली टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली V². ओके, त्यानंतर हे लक्षात ठेवा, V मीन्स नंबर ऑफ व्हर्टिसेस आणि E मीन्स नंबर ऑफ एजेस. व्हर्टिसेस मीन्स दॅट कॉल्ड व्हर्टिसेस आणि दॅट कॉल्ड एजेस. ओके, त्यानंतर इथं आपण कंपॅरिझन केलं आहे ट्री वर्सेस ग्राफ्स. ओके, ट्री इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स अँड ऑल्सो ग्राफ इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. नो सायकल इन ट्रीज, बिकॉज ट्री कशी रिप्रेझेंट करते असे, दॅट कॉल्ड ट्री, दॅट वाय नो सायकल्स. अँड ग्राफ्स मे कंटेन कंटेन करू शकते, बिकॉज ग्राफमध्ये काय होते की नोट असे वर्क करतात, सायकल असू शकतात, नसू शकतात, दॅट वाय. त्यानंतर वन रूट नोड म्हणजेच जो मेन नोड नसतो, दॅट कॉल्ड इथून पूर्ण म्हणजे वन रूटपासून आपण आपली ट्री क्रिएट होते आणि तोच मेन रूट राहतो. पण इथं ग्राफमध्ये नो रूट रिक्वायर्ड. त्यानंतर कनेक्टेड, सगळे नोट्स एकामेकाशी कनेक्ट असतात, बट ग्राफमध्ये मे बी कनेक्टेड और डिस्कनेक्टेड, बिकॉज 2 ग्राफ्स होऊ शकतात. ओके, दॅट वाय. त्यानंतर एक्झॅक्टली N-1 एजेस अँड एनी नंबर ऑफ एजेस. ओके, ट्री वर्सेस ग्राफमध्ये एक लक्षात ठेवा, ट्री आणि ग्राफ्स दोन्ही पण नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स आहे. ट्री सायकल डज नॉट कंटेन सायकल, बट
ग्राफ्स कंटेन करू शकते सायकल्स. ओके, वन रूट नोड म्हणजे वन जो मेन रूट नोड असतो तो पूर्ण हँडल करतो ट्रीला. त्यानंतर इन ग्राफ्समध्ये नो रूट रिक्वायर्ड, त्याला जो मेन रूटची गरज पडत नाही. त्यानंतर सगळे जेवढे पण नोड्स असतात एकामेशी कनेक्ट असतात आणि मे बी इन ग्राफ्समध्ये कनेक्ट असू शकतात नसू शकतात. ओके, त्यानंतर इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ ग्राफ्स. ओके, व्हॉट इज अ ग्राफ. अ ग्राफ इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स कन्सिस्टिंग व्हर्टेसेस अँड एजेस. तुम्हाला पहिले सांगितलं मी, हे 3 मुद्दे लक्षात ठेवा. एक व्हर्टेसेस, एजेस आणि ग्राफ इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. 3 मुद्दे. ग्राफ इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स कन्सिस्ट the vertices means nodes and edges. Okay, 3 important point. त्यानंतर येते what are the component of graphs. vertices and edges means and सांगायची गरजच नाही तुम्हाला. ओके, component म्हटला लक्षात ठेवा, what are the component of graphs. vertices and edges. what is a vertex. a point node in a graph. आता सांगितलं vertices हे that call it vertices. त्यानंतर व्हॉट इज अ एज. अ कनेक्शन बिटवीन द टू वर्टिसेस. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हा वर्टिस आहे एक, हा वर्टिस आहे सेकंड बी, जी मधातली लाईन आहे दॅट कॉल इट एजेस. दॅट इज एजेस. ओके, व्हॉट इज द डिग्री ऑफ वर्टिसेस. नंबर ऑफ एज कनेक्टेड बाय वर्टिसेस. फॉर एक्झाम्पल इथे बघा काय म्हटलं, डिग्री ऑफ वर्टिसेस. डिग्री ऑफ वर्टिसेस मीन्स फॉर एक्झाम्पल आपला वर्टिस आहे, याला एक नोड कनेक्ट आहे, याला एक नोड कनेक्ट आहे, याला एक नोड कनेक्ट आहे. व्हॉट इज द डिग्री ऑफ वर्टिसेस 3. बिकॉज याला एक नोड, 2 नोड, 3 नोड, दॅट कॉल आहे जेवढा नोड त्याला कनेक्ट असेल दॅट कॉल आहे डिग्री ऑफ वर्टिसेस. त्यानंतर आपला 6वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ पाथ. अ सिक्वेन्स ऑफ कनेक्टेड वर्टिसेस. अरे सिम्पल आहे ना, एक वर्टिसेस एजेस झाला आता वर्टिसेस, दॅट इज अ पाथ. Okay, what is a cycle? A path start and end the same vertices. For example, 3 आहे, 2 आहे, 4 आहे, 3 आहे. ओके, बिकॉज आता जर आपण ट्रॅव्हल्स केलं, फर्स्ट 3 वर गेलो, त्यानंतर 2 वर आलो, त्यानंतर आलो 4 वर आलो, त्यानंतर आलो 3 वर आलो डबल, दॅट कॉल इट कंटेन द सायकल. ओके, तेच जर आपण असं केलं, फॉर एक्झाम्पल ओनली वन डायरेक्ट ग्राफ्स म्हणजे ओनली वन डायरेक्शन्स. ओके, 3 एनएशी कनेक्ट आहे, त्यानंतर 2 4शी कनेक्ट आहे आणि 3 4शी कनेक्ट आहे. बघा इथं 3 कोणाशीच कनेक्ट नाही आहे. पहिले आपण काय करेल, 3 2ला कनेक्ट करतो, म्हणजेच 3 झालं, 2ला कनेक्ट केला, त्यानंतर 2 4ला कनेक्ट करतो, दॅट इज अ पॉईंट. त्यानंतर 3 कोणाला कनेक्ट करत नाही, बिकॉज इकडे बघा 3 2ला कनेक्ट करत आहे, 3 4ला कनेक्ट करत आहे, पण 4 कोणालाच कनेक्ट करत नाही आहे. दॅट वाय आपलं नोट्स आले 3 2 4. तेच जर आपण डायरेक्ट ग्राफ घेतला, डायरेक्ट ग्राफ मीन्स 2 डायरेक्शन आपण उकडे जाऊ शकतो. ओके, त्यानंतर इथे नेम 2 ग्राफ्स रिप्रेझेंटेशन्स एजन्सी मॅट्रिक्स अँड एजन्सी लिस्ट. हे लक्षात ठेवा, आपण 2 प्रकारे आपली जी ग्राफ्स आहे इम्प्लिमेंट करू शकतो. फर्स्ट आहे एजन्सी लिस्ट आणि सेकंड वन इज अ एजन्सी मॅट्रिक्स. ओके, त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, इज अ ग्राफ इज अ लिनियर और नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. ग्राफ्स काय आहे, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. त्यानंतर इथे 10वा क्वेश्चन आहे, गिव्ह 2 ॲप्लिकेशन ऑफ ग्राफ्स. 2 ॲप्लिकेशन दे ग्राफच्या. फर्स्ट आहे गुगल मॅप्स, त्यानंतर सोशल नेटवर्क. एक अजून GPS नेव्हिगेशन्स अँड कॉम्प्युटर नेटवर्क. ओके, हे लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवा, CAT मेमरी टिक आहे. ग्राफ्स इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. वर्टिसेस मीन नोड्स अँड एज मीन्स कनेक्शन स्टॅब्लिश करतो. त्यानंतर डिग्री ऑफ नंबर ऑफ कनेक्टेड एजेस. रूट मीन्स कनेक्टेड राऊट्स म्हणजे रस्ता. त्यानंतर सायकल स्टार्ट अँड एंड ॲट द सेम वर्टिसेस. त्यानंतर डायरेक्टेड मीन्स ओनली 1 वे आणि अनडायरेक्टेड मीन्स 2 वे. सांगितलं मला, डायरेक्टेड मीन्स ओनली 1 डायरेक्शन्स अँड अनडायरेक्टेड मीन्स 2 डायरेक्शन्स.
त्यानंतर रिप्रेझेंटेशन आपण कशाद्वारे करू शकतो, एक एजन्सी मॅट्रिक्सनी अँड एजन्सी लिस्टनी. ॲप्लिकेशनमध्ये येते गुगल मॅप्स, कॉम्प्युटर नेटवर्क, सोशल मीडिया मीन्स फेसबुक, इंस्टाग्राम अँड अजून येते GPS नेव्हिगेशन्स. ओके. आता येते सर्चिंग अल्गोरिदम विथ टाईम कॉम्प्लेक्सिटी. फर्स्ट येते लिनियर सर्च. लिनियर सर्च आहे बेस्ट केसमध्ये बिग ऑफ 1, ॲव्हरेज केसमध्ये येते बिग ऑफ n अँड वर्स्ट केसमध्ये येते बिग ऑफ n. आणि टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे स्पेस टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बिग ऑफ 1. सध्या सोप्या भाषेत समजून घ्या, तुम्हाला मी पुढे समजून सांगतोस. बायनरी सर्चची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बेस्ट केस मीन्स बिग ऑफ 1. आणि अजून लक्षात ठेवा, जेवढ्या पण सर्चिंग अल्गोरिदम असेल, जेवढ्या पण सर्चिंग अल्गोरिदम असेल त्याचा बेस्ट केस 100% बिग ऑफ 1 राहील. 100% बिग ऑफ 1 राहील. जेवढे पण सर्चिंग अल्गोरिदम नॉट अ सॉर्टिंग अल्गोरिदम, जेवढे पण सर्चिंग अल्गोरिदम असेल त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी बेस्ट केसमध्ये 100% बिग ऑफ 1 असेल. ओके. बिग ऑफ 1 हे तुमच्या माइंडमध्ये फिक्स करून ठेवा. त्यानंतर इथे बायनरी सर्चची आहे बिग ऑफ लॉग इन. बायनरी सर्चची वाय लॉग इन आहे बिकॉज आपण तो अरे असतो तो डिवाईड करत जातो दॅट वाय. त्याची वर्स्ट केसमध्ये पण बिग ऑफ n आहे. आणि अल्टरनेटिव्ह आणि रिकर्सिव्ह. जम्प सर्च हे की सध्या आपल्याला समजायची गरज नाही, हे तुम्ही सर्च करून रीड करून घ्या. आपल्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लिनियर सर्च अँड बायनरी सर्च. हे जेवढे पण आहे जम्प सर्च, इंटरपोलेशन सर्च हे तुमच्यासाठी ॲड केलं आहे मी, तुम्ही रीड करून घ्या. मोस्टली विचारत नाही CRTमध्ये, मोस्टली लिनियर सर्च अँड बायनरी सर्चच खूप वेट असतो त्याचा. फर्स्ट इथे लिनियर सर्च. चेक एलिमेंट 1 by 1. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एलिमेंट आहे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. आता इथे आपलं लिनियर सर्च वर्क ऑन सॉर्टेड अँड अनसॉर्टेड अरे. हे लक्षात ठेवा, कशावर काम करतो तो, एक सॉर्टेड अरेमध्ये आणि अनसॉर्टेडमध्ये. त्याला काही घेणं नाही, सॉर्टेड असो अनसॉर्टेड तरी मी त्याच्यावर काम करीन. लिनियर सर्च मीन्स 1 by 1 एलिमेंट चेक करतो. फॉर एक्झाम्पल मला 4 चेक करायचं आहे. फर्स्ट काय करेल, 1 आहे का 4 नॉट, 2 आहे का नॉट, 3 आहे का नॉट, 4 आहे का दॅट इज ट्रू. फाईन केला, सापडला. याची पूर्ण ॲरे आपण तिला ट्रॅव्हर्स करत आहे, दॅट वाय त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ n. ॲव्हरेज केसमध्ये पण वर्स्ट केसमध्ये पण, फक्त बेस्ट केसमध्ये त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ 1. फॉर एक्झाम्पल इथं जर मी 10 ॲड केला, मी पूर्ण मला ॲरे फाइंड करायला लागेल, 10 आहे का नाही आहे, म्हणजे पूर्ण ॲरे ट्रॅव्हर्स केला, त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी किती झाली बिग ऑफ n. ओके. लिनियर सर्च मीन्स सोप्या भाषेत समजून घ्या. लिनियर सर्च मीन्स चेक एलिमेंट 1 by 1. ओके. जर आपल्याला स्टार्टिंगलाच एलिमेंट जर सापडला तर समजून घ्यायची त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ 1. जर आपल्या एलिमेंट मिडमध्ये सापडो किंवा नाही सापडो किंवा एंडिंगला सापडो, मिडमध्ये सापडला, एंडिंगला सापडलाच नाही तरी त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी होऊन जाईल बिग ऑफ n. वर्स्ट केसमध्ये पण अँड ॲव्हरेज केसमध्ये पण. ओके. त्यानंतर इथे बायनरी सर्च बाय रिपीटेडली डिवायडिंग द अरे इंटू द 2 हाफ्स. ओके. बायनरी सर्च मीन्स तो काय करतो, फॉर एक्झाम्पल मला 1 सर्च करायचं असेल, तो काय करतो, एलिमेंट कम्पेअर करतो. कम्पेअर केलं आहे तो अजून, फॉर एक्झाम्पल एलिमेंट कम्पेअर केला का तो त्याचे डिवाईड करतो. फॉर एक्झाम्पल याची 4 साईज आहे, 4 साईजचा तो 2 करेल, 1 साईज उरली त्यानंतर त्याची 1 करेल. तो काय करतो की सर्च डिवायडेड बाय रिपीटेडली. जेव्हा पण आपला एलिमेंट सापडत नाही तेव्हा आपण तो डिवाईड करत जातो. कोण, बायनरी सर्च. फॉर एक्झाम्पल आता इथं मला जर 1 फाइंड करायचं असेल तर आपण मीट काढतो, मीट संग कम्पॅरिझन करतो. 1 घेतल्यानंतर 2 फॉल्स. मग काय करतो आपण, एंडिंगचा जो फॉर्म्युला असतो आपला बायनरी सर्चचा, आपण डिवाईड करत जातो. डिवाईड केल्यानंतर आपण हाफ सॉल्व करायला स्टार्ट करतो. इन द इझी वे समजून घ्या, बायनरी सर्च मीन्स सर्च रिपीटेडली डिवायडिंग द अरे इंटू 2 हाफ्स. बायनरी सर्च मीन्स आपण आपला अरे डिवाईड करत जातो. म्हणजेच 4 असेल तर 2 करेल. फॉर एक्झाम्पल जर आपल्या 10 साईजचा जर अरे असेल तर आपण 10ला 5 साईजचा अरे करू, 5 साईज केल्यानंतर आपण तिला 2 साईजचा करू बेस ऑन कंडिशन्स. आणि त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बेसिक केसमध्ये बिग ऑफ 1 आणि त्याची ॲव्हरेज केसमध्ये आणि वर्स्ट केसमध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे लॉग इन.
वाय लॉग इन? बिकॉज लिनियर सर्चमध्ये काय करत आहे आपण, पूर्ण ॲरे ट्रॅव्हर्स करत आहे, म्हणजे पूर्ण एलिमेंट चेक करत आहे. त्याच्यावर त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ एन. पण इन बायनरी सर्चमध्ये आपण अर्धे एलिमेंट इग्नोर करत आहे. फॉर एक्झाम्पल 10ची साईज असेल तर आपण 5च एलिमेंट चेक करत आहे, डिवाईड करताना. दॅट व्हाय त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली लॉग इन. ओके. त्यानंतर जम्प सर्च आहे आणि इंटरपोलेशन सर्च अँड एक्सपोनेन्शियल सर्च आणि फिबोनाची सर्च हे तुम्ही चेक करून घ्या आणि बघून घ्या. हे पूर्ण जे नोट्स मी आहे, अजून एक की हे पूर्ण जे नोट्स आहे, एक मिनटं, हे पूर्ण जे एवढे पण नोट्स आहे मी आपल्या एज्युकेशन कोड प्लॅटफॉर्मवर मी टाकून देणार आहे. फक्त याच्यावर मी सध्या काम करत आहे. आणि अजून एक की तुम्ही यूज करा, मी तुमच्यासाठी क्रिएट केला आहे. फक्त एवढीच माझी इच्छा आहे की या प्लॅटफॉर्मसाठी मी खूप मेहनत केली आहे. बिकॉज स्टायलिंगपासून तर टायमर ॲड करेपर्यंत आणि एवढे जे MCQ आहेत ते मला क्रिएट करायलाच खूप मेहनत लागली. बिकॉज एवढा परफेक्ट MCQ क्रिएट करायला खूप मेहनत लागते. बिकॉज फर्स्ट तर मला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घ्यायला लागले. त्यानंतर कसे क्वेश्चन महाराष्ट्र MCETमध्ये येऊ शकतात ते क्वेश्चन ट्राय करायला लागले. त्यानंतर मी इथं पूर्ण कोचिंग क्रिएट केले आहे, NIC स्टँड फॉर. ओके, प्लीज यूज दिस प्लॅटफॉर्म. ओके, तर आजच्या लेक्चरकडेच आपण बघूया आता. त्यानंतर टर्नरी सर्च आहे. त्यानंतर कंपॅरिझनमध्ये बघितलं की सॉर्टेड अरे कोणाला रिक्वायर्ड आहे, फक्त बायनरी सर्चला. ओके, फक्त बायनरी सर्चला रिक्वायर्ड आहे. बिकॉज बायनरी सर्च काय करतो, ऑन सॉर्टेड अरेवर बेस ऑन कंडिशनवर काम करतो, बेस ऑन कंडिशन्स. आणि हे बाकीचे जे सर्चिंग अल्गोरिदम आहे तुम्ही बघून घ्या. ओके, हे पूर्ण नोट्स मी तुम्हाला आपल्या एज्युकेशन कोड प्लॅटफॉर्मवर प्रोव्हाइड करून देईल. तुम्हाला सांगणारच आहे मी कुठे आहे कुठे नाही. आणि त्यानंतर तुम्हाला लास्ट प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर खूप 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 देणार आहे. ओके, त्यानंतर बघा, विच सर्चिंग अल्गोरिदम वर्क ऑन बोथ सॉर्टेड अँड अनसॉर्टेड अरे. सॉर्टेड अरेवर पण काम करतो अँड अनसॉर्टेड अरेवर पण काम करतो लिनियर सर्च. ओके, त्यानंतर सेकंडमध्ये आहे विच सर्चिंग अल्गोरिदम रिक्वायर सॉर्टेड अरे. बायनरी सर्च रिक्वायर सॉर्टेड अरे. ओके, त्यानंतर व्हॉट इज अ वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायनरी सर्च. तुम्हाला मागे सांगितलं मी लॉग इन. ओके, विच सर्चिंग अल्गोरिदम हॅज वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बिग ऑफ एन. लिनियर सर्चमध्ये आणि इंटरपोलेशन सर्चमध्ये. त्यानंतर येते विच सर्चिंग अल्गोरिदम इज जनरली सिम्पलेस्ट टू इम्प्लिमेंट. लिनियर सर्च सगळ्यात सिम्पल सर्चिंग अल्गोरिदम जर इम्प्लिमेंट करायचं असेल आणि तुम्हाला जर एखादा एलिमेंट फाईंड करायचं असेल आणि तुम्हाला जास्ती जर सुचत नसेल, बायनरी सर्च इम्प्लिमेंट करायला सुचत नसेल, तर लिनियर सर्च यूज करायचा इन इझी वेमध्ये ते. बिकॉज लिनियर सर्च टू इझी टू इम्प्लिमेंट. लक्षात ठेवा, लिनियर सर्च मीन्स बिग ऑफ एन, बायनरी सर्च मीन्स लॉग इन. आणि बाकीच्या टाईम कॉम्प्लेक्सिटी बघून घ्या. मोस्टली येतच नाही पण तरी रीड करून घ्या. तुम्हाला फक्त माहीत असायला पाहिजे की जम्प सर्च नावाची टाईम कॉम्प्लेक्स सर्चिंग अल्गोरिदम असतात, इंटरपोलेशन सर्च नावाचे अल्गोरिदम असतात. ओके, त्यानंतर इथे ऑल सॉर्टिंग अल्गोरिदम्स. फर्स्ट आहे बबल सॉर्ट. त्यानंतर इथे त्यानंतर बबल सॉर्ट आहे. फर्स्ट आहे बबल सॉर्ट, त्यानंतर सिलेक्शन सॉर्ट, त्यानंतर इथे इन्सर्टिंग सॉर्ट, त्यानंतर इथे मर्ज सॉर्ट, त्यानंतर इथे क्विक सॉर्ट, आणि त्यानंतर इथे हिप सॉर्ट, त्यानंतर शेल सॉर्ट, त्यानंतर काउंटिंग सॉर्ट, त्यानंतर रेडिक्स सॉर्ट, आणि त्यानंतर इथे बबल सॉर्ट. ओके, एक मिनटं, हे आपण टेबल बघितल्यापेक्षा आपण स्टार्ट करून देऊ अल्गोरिदम प्रिपरेशन. ओके, फर्स्ट इथे बबल सॉर्ट. बबल सॉर्ट कंपेअर द ॲडजस्टंट एलिमेंट अँड स्वॅप देम इफ नीडेड. ओके, largest element move to end in each pass. For example, आपल्याकडे एक मिनटं, एक मिनटं 1 2 3 5 and 4. बबल सॉर्ट काय करतो, कम्पेअर द ॲडजस्टंट एलिमेंट अँड स्वॅप एफ देम नीडेड. फॉर एक्झाम्पल, आपण जर इथं चेक केलं 3 ग्रेटर दॅन 5 फॉल्स, इथं आपल्याला सॉर्टेड मारायचं आहे तर इथं फॉल्स येईल कंडिशन. फॉल्स कंडिशन आली तो आपल्याला आपण काय करतो बबल सॉर्टमध्ये लार्जेस्ट एलिमेंट मूव टू एंड. फॉर एक्झाम्पल आपण 5 आहे, हा एलिमेंट आपण स्वॅप करतो लार्जेस्ट संघ
आता इथून आपण स्वॅप केला तर 5 इथे येऊन जाईल, 4 इथे येऊन जाईल. इन द सिम्पल टर्ममध्ये समजून घ्या. बबल सॉर्ट काय करतो, कम्पेअर द ॲडजस्टंट एलिमेंट, ॲडजस्टंट एलिमेंटची कम्पेअर करतो. जर स्वॅपची नीट पडली तो लार्जेस्ट एलिमेंट मूव टू एंड, म्हणजे तो लास्टला पुश करून देतो. इथं जर मी तर 10 जर घेतला, फॉर एक्झाम्पल मी जर 10 घेतला, कम्पेअर करतो नीड आहे, बिकॉज कंडिशन फॉल्स आहे. स्टार्टिंगला 10 एलिमेंट कसा राहील, आपल्याला सॉर्ट करायचं आहे, तो डायरेक्ट एलिमेंट पुश करेल एंडिंगला. दॅट वाय बबल सॉर्ट कम्पेअर द ॲडजस्टंट एलिमेंट अँड मूव टू लार्जेस्ट एलिमेंट इन द एंड. त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बिग ऑफ एन, अँड ॲव्हरेज टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बिग ऑफ एन स्क्वेअर, आणि वर्स टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे एन स्क्वेअर आहे. त्यानंतर इथे सिलेक्शन सॉर्ट. सिलेक्शन सॉर्ट द सिलेक्ट द स्मॉलेस्ट अँड प्लेसेस द करेक्ट पोझिशन. सिलेक्ट स्मॉलेस्ट एलिमेंट अँड प्लेस इट इज अ करंट पोझिशन. फॉर एक्झाम्पल काय सिलेक्शन सॉर्ट काय करतो, बबल सॉर्ट लार्जेस्ट एलिमेंट एंडिंगला पुश करतो. इन सिलेक्शन सॉर्टमध्ये सिलेक्शन सॉर्ट सिलेक्ट द स्मॉलेस्ट एलिमेंट पिक करतो अँड प्लेस इट इज अ करेक्ट पोझिशन. फॉर एक्झाम्पल मला आता 4 पुश करायचं आहे, तर 4ची करेक्ट पोझिशन काय आहे, 1 2 3 4. दॅट इज अ सिलेक्शन सॉर्ट. सिलेक्ट द स्मॉलेस्ट एलिमेंट, प्लेस इट इज अ करेक्ट पोझिशन. आता आपण इथं फॉर एक्झाम्पल आपण 4 घेतला, तर तुम्ही जवळ स्मॉलेस्ट एलिमेंट घ्यायचा, स्मॉलेस्ट एलिमेंट घेतो अँड प्लेस इट इज अ करेक्ट पोझिशन. आपण त्याच्या करेक्ट पोझिशन पुश केला, करेक्ट पोझिशन त्याची 4 आहे. बबल सॉर्ट लार्जेस्ट एलिमेंट मूव टू एंड. सिलेक्शन सॉर्ट सिलेक्ट स्मॉलेस्ट एलिमेंट अँड प्लेस इट इज करेक्ट पोझिशन्स. ओके, त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बिग ऑफ एन स्क्वेअर, ॲव्हरेज पण आहे एन स्क्वेअर, आणि वर्स्ट केस पण आहे एन स्क्वेअर. त्यानंतर इथे थर्ड आहे इन्सर्टिंग सॉर्ट. इन्सर्ट इच एलिमेंट इन टू द करेक्ट पोझिशन इन द सॉर्टेड पार्ट. इन्सर्टिंग सॉर्ट इन्सर्ट each element into it is a correct position in sorted part. For example 1 2 3 4. ओके, मला इथं एलिमेंट पुश करायचा आहे, फॉर एक्झाम्पल 12 आहे. ओके, मला इथं पुश करायचा आहे 2 पुश करायचा आहे. तो काय करतो, इन्सर्टिंग सॉर्ट इन्सर्ट इच एलिमेंट इन टू करेक्ट पोझिशन इन द सॉर्टेड पार्ट. कोणता सॉर्टेड पार्ट आहे, हा सॉर्टेड पार्ट आहे. याची करेक्ट पोझिशन कोणची आहे, 2. इथं करून टाकेल, इथं किती जाईल 12. सॉर्टेड पार्ट चेक केला, ट्रू. ती करेक्ट पोझिशन कोणची आहे, 2 पुशेच. ओके, बबल सॉर्ट लार्जेस्ट एलिमेंट मूव टू एंड. त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बेस्ट केसमध्ये आहे बिग ऑफ एन, ॲव्हरेज केसमध्ये बिग ऑफ एन स्क्वेअर. आणि सिलेक्शन सॉर्टमध्ये आपण काय करतो, सिलेक्शन सॉर्टमध्ये सिलेक्ट स्मॉलेस्ट एलिमेंट अँड प्लेस इट इज करेक्ट पोझिशन्स. ओके, त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बिग ऑफ एन स्क्वेअर, सगळ्याची ॲव्हरेज आणि वर्स्ट केसची. इन्सर्टिंग सॉर्टमध्ये इन्सर्ट इच एलिमेंट इन टू करेक्ट पोझिशन इन सॉर्टेड पार्ट. सॉर्टेड पार्टमध्ये आपण आपला एलिमेंट पुश करतो, त्याची पण टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे एन स्क्वेअर. फक्त त्याची बेस्ट केसमध्ये आहे बिग ऑफ एन. बबल सॉर्ट आणि इन्सर्टिंग सॉर्टची टाईम कॉम्प्लेक्सिटी सेम आहे, हे लक्षात ठेवता. त्यानंतर जे मर्ज सॉर्ट यूज अ डिवाइड अँड कॉन्कर टेक्निक. हे लक्षात ठेवा, मर्ज सॉर्ट काय यूज करतो, डिवाइड अँड कॉन्कर टेक्निक यूज करतो. डिवाइड अरे इन टू द हाफ अँड मर्ज देम इज सॉर्टेड ऑर्डर. तो काय करतो, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 याला तो डिवाइड करत जातो. त्यानंतर डिवाइड केला 2 आला, त्यानंतर पुन्हा डिवाइड केला, सिंगल एलिमेंट झाला, सिंगल एलिमेंट झाला, दॅट इज अ सिंगल एलिमेंट झाले. त्यानंतर काय करतो, जेव्हा आपण हे मर्ज सॉर्ट आपण रिकर्जनमध्ये यूज करतो. प्रत्येक पहिले काय केलं, आपण डिवाइड केल्यानंतर आपण त्याला मर्ज करतो. मर्ज करायच्या वेळेस आपण ते जेवढे पण एलिमेंट्स आहे ते आपण सॉर्टेड ऑर्डरमध्ये मर्ज करतो. ओके, मर्ज सॉर्ट इज अ डिवाइड कॉन्कर मेथड. फर्स्ट आपण त्याला डिवाइड करतो. डिवाइड केल्यानंतर जेव्हा आपण कॉन्कर मीन्स जोडणे, मर्ज करतो. मर्जच्या टाईमवर आपण ते एलिमेंट सॉर्ट करत जातो. ओके, त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बेस्ट केसमध्ये आहे n log n, आणि ॲव्हरेज केसमध्ये पण n log n. प्रत्येक केसमध्ये त्याची n log n आहे इन मर्ज सॉर्टमध्ये. त्यानंतर इथे क्विक सॉर्ट सिलेक्ट अ पिव्हिट अँड पार्टिशन द अरे.
एक एलिमेंट सिलेक्ट करतो, त्या एलिमेंटवर तो पार्टिशन करतो. जास्त काही लक्षात घ्यायची गरज नाही. त्याची टाईम कॉम्प्लेक्स लक्षात हे मोस्टली तुम्ही अल्गोरिदम तुमच्या लक्षात थोडीशी तरी आली तरी चालून जाईल. त्याचे जे वर्ड्स आहे हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे n-log-n. अँड ॲव्हरेज केसमध्ये पण त्याची n-log-n आहे. वर्स्ट केसमध्ये आहे n². ओके, त्यानंतर ते हिप सॉर्ट यूज द बायनरी हिप डेटा स्ट्रक्चर्स. ओके, एक हिप सॉर्ट आपण बायनरी सर्चमध्ये यूज करतो, बायनरी सर्च. ओके, हिप सॉर्ट त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे n-log-n. ॲव्हरेज केसमध्ये पण n-log-n आहे आणि वर्स्ट केसमध्ये पण n-log-n आहे. ओके, मोस्टली लक्षात ठेवा बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्टिंग सॉर्ट आणि मर्ज सॉर्ट हे 4 अल्गोरिदम खूप इम्पॉर्टंट आहे. सर्चिंग सॉर्टिंग अल्गोरिदम हे खूप इम्पॉर्टंट आहे. 4. त्यानंतर शेल सॉर्ट आहे, हे तुम्ही बघून घेता. ओके, लेक्चर खूप लांब होऊन जाईल, दॅट वाय मोस्टली हे 4 अल्गोरिदम खूप महत्त्वानं लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. त्यानंतर येते बकेट सॉर्ट. Distribute element into bucket and sort each bucket and combines them. डिवाइड कॉन्करमध्ये फॉर एक्झाम्पल आपले 4 एलिमेंट असेल, 4 एलिमेंट 2 एलिमेंट आपण एक बकेटमध्ये पुश करतो, ते सॉर्ट करतो, देन कंबाईन देम. ओके, कोणची इन प्लेस आहे, स्टेबल अरेज अँड डिवाइड कॉन्कर मेथड. ओके, बबल सॉर्ट इन प्लेस मीन्स डज नॉट चेंज जो अरेंजमेंट आहे त्याची ॲक्च्युअल पोझिशन आहे तो डज नॉट चेंज करून इन प्लेस स्टेबल, दॅट कॉल इट स्टेबल अल्गोरिदम इन प्लेस. ओके, हे लक्षात ठेवा. फर्स्ट आहे बबल सॉर्ट इन प्लेस आहे, स्टेबल आहे. सिलेक्शन सॉर्टमध्ये पण इन प्लेस आहे बट डज नॉट स्टेबल. ओके, सिलेक्शन सॉर्ट पण इन प्लेस आहे आणि स्टेबल पण आहे. मर्ज सॉर्ट इन प्लेस आहे पण डज नॉट स्टेबल. ओके, हे 4 अल्गोरिदम लक्षात ठेवा. त्यानंतर येते CETची इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विच सर्चिंग अल्गोरिदम्स हॅज n-log-n इन ऑल केसेस. n-log-n केसेस आन्सर आहे मर्ज सॉर्ट अँड हिप सॉर्ट. ओके, विच सर्चिंग अल्गोरिदम हॅज n-log-n इन ऑल केसेस. मर्ज सॉर्टमध्ये पण अँड हिप सॉर्टमध्ये पण. सगळ्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी n-log-n आहे. त्यानंतर इथे विच सॉर्टिंग अल्गोरिदम हॅज वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी n². म्हणजेच n² टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे इन वर्स्ट केसमध्ये. बबल सॉर्टमध्ये पण, सिलेक्शन सॉर्टमध्ये पण, अँड इन्सर्टिंग सॉर्टमध्ये पण, अँड क्विक सॉर्टमध्ये पण वर्स्ट केसमध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे n². ओके, त्यानंतर विच सॉर्टिंग अल्गोरिदम यूज डिवाइड अँड कॉन्कर मेथड. मर्ज सॉर्टमध्ये आणि क्विक सॉर्टमध्ये. डिवाइड कॉन्कर म्हटलं का समजून घ्यायचं मर्ज सॉर्ट आणि क्विक सॉर्ट. त्यानंतर इथे विच सॉर्टिंग अल्गोरिदम इज स्टेबल. बबल सॉर्ट, इन्सर्टिंग सॉर्ट, मर्ज सॉर्ट, काउंटिंग सॉर्ट, रेडिक्स सॉर्ट अँड बकेट सॉर्ट. ओके, त्यानंतर विच सॉर्टिंग अल्गोरिदम रिक्वायर ॲडिशनल मेमरी. म्हणजे त्याला अजून एक एक्स्ट्रा वेक्टर लागतो मर्ज करायसाठी. मर्ज सॉर्ट फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक एरे आहे. आपल्याकडे एक अरे असून आपला पुन्हा अजून एक एरियाची गरज पडत आहे, दॅट कॉल इट ॲडिशनल मेमरी. त्यानंतर इथे विच सॉर्टिंग अल्गोरिदम इज जनरली द फास्टेस्ट इन प्रॅक्टिस फॉर द लार्ज डेटाबेस. क्विक सॉर्ट. ओके, हे लक्षात ठेवा, विच सॉर्टिंग अल्गोरिदम इज जनरली फास्टेस्ट टू प्रॅक्टिस फॉर द लार्ज डेटाबेस डाटा सेट. लक्षात ठेवा पुन्हा एकदा, बबल सॉर्टची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे n², सिलेक्शन सॉर्टची पण टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे n², इन्सर्टिंगची पण आहे n² आणि मर्ज सॉर्टची आहे n-log-n. मोस्टली हे 4 लक्षात ठेवा. ओके, क्विक सॉर्ट आहे, हिप आहे, काउंटिंग आणि रेडिक्स आणि त्यानंतर बकेट सॉर्ट आणि त्यानंतर शेल सॉर्ट. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर MCCET. ओके, बबल सॉर्ट बिकॉप n², सिलेक्शन सॉर्ट n², इन्सर्टिंग सॉर्ट n², मर्ज सॉर्टमध्ये n-log-n घेतो, डिवाइड अँड कॉन्कर मेथड. क्विक सॉर्टमध्ये पण n-log-n, ॲव्हरेज केसमध्ये पण अँड वर्स्ट केसमध्ये आहे n², डिवाइड कॉन्कर. हिप सॉर्टमध्ये पण आहे n-log-n. त्यानंतर आता बघू आपण CETची इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. फर्स्ट आपण मॉक टेस्ट करू, त्यानंतर आपली मोस्ट रिपीटेड MCQ,
विथ प्रेशर क्वेश्चन्स. ओके, स्वतः ट्राय करा, त्यानंतर मी तुम्हाला आन्सर सांगेलच. ओके, फर्स्ट आहे या अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्ही जर प्लॅटफॉर्म ॲक्सेस केलं नसेल तर प्लीज ॲक्सेस करा, बिकॉज खूप मेहनत केली मित्रा. जेवढे पण MCQ आहे मी त्याच्यावर पुट करून देईल. अजून एक की या लेक्चरमध्ये तुम्हाला मी काही तुम्ही स्वतः ट्राय करू शकता MCQ, असे पण MCQ तुम्हाला देणार आहेत. ओके, फर्स्ट येते विच सर्चिंग अल्गोरिदम वर्क ऑन बोथ सॉर्टेड अँड अनसॉर्टेड अरे. सॉर्टेड अरेवर काम करतो आणि अनसॉर्टेड अरेवर काम करतो. लिनियर सर्च, त्यानंतर येते बायनरी सर्च रिक्वायर द डेटा सॉर्टेड. बी, बायनरी सर्चला रिक्वायर लागतो सॉर्टेड डेटाबेस, डेटासेट किंवा डेटासेट म्हणजे ना आपले नम्स एरेस, त्याला सॉर्टेड लागतो बिकॉज तो कंडिशनद्वारे तो एलिमेंट चेक करतो. त्यानंतर इथे थर्ड वन आहे द वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायनरी सर्च. वर्स्ट केस म्हटलं आहे लॉग इन. विच सर्चिंग अल्गोरिदम रिपीटेडली डिवाइड द सर्च स्पेस इंटू 2 इक्वल हाफ्स. आता मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करून सांगणार नाही आहे, बिकॉज आधीच मी एक्सप्लेन केला आहे आणि खूप इझी लेवलचे पार्ट आहे. विच सर्चिंग अल्गोरिदम रिपीटेडली डिवाइड द सर्च स्पेस इंटू 2 इक्वल हाफ्स. बायनरी सर्च. त्यानंतर येथे पाचवं क्वेश्चन आहे विच सर्चिंग अल्गोरिदम चेक एव्हरी एलिमेंट 1 by 1. लिनियर सर्च 1 by 1 एलिमेंट चेक करतो. विच सर्चिंग अल्गोरिदम परफॉर्म द बेस्ट ऑन अनफॉर्मली डिस्ट्रीब्यूट द सॉर्टेड डेटा. इंटरपोलेशन सर्च. त्यानंतर ते विच सर्चिंग अल्गोरिदम हॅज द बेस्ट ॲव्हरेज केस टाईम कॉम्प्लेक्सिटी. बेस्ट ॲव्हरेज केस म्हटलं आहे सर्चिंग अल्गोरिदम. दॅट इज राईट. त्यानंतर इथे आठवा क्वेश्चन आहे विच सर्चिंग अल्गोरिदम फर्स्ट एक्सपॅन्ड द सर्च रेंज एक्सपोनेन्शियली अँड देन परफॉर्म द बायनरी सर्च. एक्सपोनेन्शियल सर्च. त्यानंतर नवा क्वेश्चन आहे विच सर्चिंग अल्गोरिदम जनरली यूज फॉर द जम्प साईज ऑफ स्क्वेअर. हा सोपी क्वेश्चन आहे. बी जम्प सर्च. ओके, हा क्वेश्चन तुम्ही करा. त्यानंतर विच सॉर्टिंग अल्गोरिदम रिपीटेडली स्वॅप ॲडजसंट एलिमेंट. हे वेगवेगळे बघा. विच सॉर्टिंग अल्गोरिदम रिपीटेडली स्वॅप ॲडजसंट एलिमेंट लवकर सांगा. बबल सॉर्ट. विच सॉर्टिंग अल्गोरिदम रिपीटेडली सिलेक्ट द स्मॉलेस्ट एलिमेंट. स्मॉलेस्ट म्हटलं आहे सिलेक्शन सॉर्ट. दॅट इज राईट, सिलेक्शन सॉर्ट. त्यानंतर विच सॉर्टिंग अल्गोरिदम इन्सर्ट इच एलिमेंट इंटू प्रॉपर पोझिशन इन सॉर्टेड पोर्शन. सी, इन्सर्टिंग सॉर्ट. त्यानंतर चौदावा क्वेश्चन आहे विच सॉर्टिंग अल्गोरिदम ऑलवेज हॅज n log n टाईम कॉम्प्लेक्सिटी. ऑलवेज हॅज n log n टाईम कॉम्प्लेक्सिटी. गोल सॉर्ट बाय मर्ज सॉर्ट. त्यानंतर विच सॉर्टिंग अल्गोरिदम यूज डिवाइड अँड कॉन्कर टेक्निक. मर्ज सॉर्ट. इथं जर क्विक सॉर्ट असता तो पण आन्सर झाला असता. विच सॉर्टिंग अल्गोरिदम मे डिग्रेड ऑफ n स्क्वेअर्ड इन द वर्स्ट केस. क्विक सॉर्टमध्ये वर्स्ट केसमध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी होऊन जाते n स्क्वेअर. त्यानंतर 17वा क्वेश्चन आहे विच सॉर्टिंग अल्गोरिदम इज स्टेबल म्हटलं आहे बबल सॉर्ट. विच सॉर्टिंग अल्गोरिदम रिक्वायर ॲडिशनल मेमरी म्हणजेच अजून आपल्याला एक वेक्टर तयार करावा लागतो किंवा आपण ॲरे करायची गरज पडते. सिलेक्शन सॉर्ट, मर्ज सॉर्टमध्ये. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे विच सॉर्टिंग अल्गोरिदम इज जनरली फास्टेस्ट इन द प्रॅक्टिस फॉर द लार्ज डेटा सेट. लवकर सांगा. क्विक सॉर्ट. दॅट इज राईट. विच सॉर्टिंग अल्गोरिदम बिल्ड बायनरी. इफ सॉर्ट. दॅट इज राईट. त्यानंतर इथे ग्राफचे क्वेश्चन आहे अ ग्राफ इज मेड अप ऑफ व्हर्टिसेस आणि एजेस. सोपी आहे. तुम्ही थांबा फक्त. जेव्हा आपण मॉक करू तेव्हा आपण एवढे हार्ड लेवलचे क्वेश्चन्स करू, मजा येऊन जाईल. आणि CETमध्ये अशाच टाईपचे क्वेश्चन येतात, त्याची टेन्शन नाही घ्यायचं. त्यानंतर इथे 22वा क्वेश्चन आहे ग्राफ्स इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स, प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर्स, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. मोस्टली CETमध्ये काय होतं की तुम्हाला क्वेश्चन इझी लेवलचेच राहतात, फक्त तुम्हाला जसे ट्रिकीद्वारे विचारतात. त्यानंतर इथे 23वा क्वेश्चन आहे अ कनेक्शन बिटवीन द टू व्हर्टेसेस इज कॉल्ड
एज. द नंबर ऑफ एज कनेक्टेड टू वर्टिसेस इज कॉल्ड डिग्री. आता सांगा नंबर ऑफ एज कनेक्टेड वर्टिसेस इज कॉल्ड डिग्री. त्यानंतर 25वा क्वेश्चन आहे विच ग्राफ हॅज एजेस विथ डायरेक्शन्स. विच ग्राफ हॅज एजेस विथ डायरेक्शन्स. सी. त्यानंतर विच ग्राफ रिप्रेझेंटेशन इज युजेस टू 2D मॅट्रिक्स. विच ग्राफ representation uses a second 2D matrix. सोपी लेवलचा आहे, काय डोक्स खाली पडत नाही जास्त. त्यानंतर येथे 27वा क्वेश्चन आहे विच ग्राफ रिप्रेझेंटेशन इज जनरली मोर स्पेस एफिशियंट फॉर द पार्स ग्राफ्स. एजन्सी लीड खूप इझी होते. 28वा क्वेश्चन आहे विच इज अ ट्रू. हा तुमच्यासाठी. अ ग्राफ इज containing a path that start and end at the same vertices. Cycle. Graph is containing path start end at the same vertices. Start आणि end एकाच जागी खतम होतं. सायकल कंटिन्यू झाली ना. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ॲप्लिकेशन ऑफ ग्राफ्स. हा तुमच्यासाठी. त्यानंतर येते प्रिव्हियस MCQ and most repeated CET questions. First आहे which sorting algorithm perform the fewest number of swaps. कन्फ्युजिंग आहे. सिलेक्शन सॉर्ट. मी याचे तुम्हाला एकही आन्सर सांगणार नाही, स्वतः ट्राय करा, जरा थिंकिंग प्रोसेस वाढा तुमची. विच सर्चिंग अल्गोरिदम कॅन नॉट बी अप्लाइड डायरेक्टली to unsorted array. Which searching algorithm cannot be applied directly to unsorted array? B. Binary search. पुढे झाला which sorting algorithm is not stable by default? Quick sort. Which graph representations used for the V2 square म्हणजेच टाइम कॉम्प्लेक्सिटी स्पेस टाइम कॉम्प्लेक्सिटी मॅट्रिक्स 2D मॅट्रिक्स तयार करायला लागला ना. आता 2D मॅट्रिक्स तयार करायला लागला म्हणजे त्याची स्पेस टाइम कॉम्प्लेक्सिटी लागेल. याठिकाणी त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ V स्क्वेअर. त्यानंतर 35वा क्वेश्चन आहे विच सर्चिंग अल्गोरिदम हॅज हायेस्ट वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी अमॉंग दिस. वर्स्ट केस लिनियर सर्च. ओके. आता हे जेवढे पण MCQ आहेत तुम्ही स्वतः ट्राय करा. जास्त मोस्टली बिकॉज 3 लेक्चरमध्ये आपल्या आजचं 7वं लेक्चर. 6 लेक्चरमध्ये तुम्हाला प्रत्येक मी सांगत आहे बिकॉज तुम्ही जो आपण स्वतः ट्राय करत असाल नाही तो तुम्हाला जरासं समजणार नाही. दॅट वाय खूप इझी लेवलचेच आहे. CETमध्ये इझीच विचारतात. विच सर्चिंग अल्गोरिदम डज नॉट रिक्वायर अरे टू बी सॉर्टेड. हे बघा विच सर्चिंग अल्गोरिदम डज नॉट रिक्वायर त्याला म्हणजेच त्याला सॉर्टेड अरेची गरज पडत नाही. असो का नसो तरी मी काम करतोस. बायनरी सर्च नाही, याला तर आपल्याला बायनरी सर्चमध्ये आपल्याला सॉर्टेड अरे पाहिजे बिकॉज तो बिग कंडिशनद्वारे चेक करतो एलिमेंट. लिनियर सर्चची काहीच गरज नाही तरी सॉर्टेड असो अनसॉर्टेड तरी मी काम करायचं आहे, मला करायचं आहे. त्यानंतर इथे व्हॉट इज अ वर्स्ट टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायनरी सर्च. वर्स्ट मतलब वर्स्ट. बायनरी सर्च मीन्स डिवाइड करत जातो एलिमेंट. कट करत जातो एलिमेंट लॉग इन. ओके. त्यानंतर विच सॉर्टिंग अल्गोरिदम गिव्स एन लॉग इन टाइम कॉम्प्लेक्सिटी इन बेस्ट ॲव्हरेज आणि वर्स्ट के टाइम कॉम्प्लेक्सिटी. हा तुमच्यासाठी. ओके. त्यानंतर इथे 4था क्वेश्चन आहे विच सॉर्टिंग अल्गोरिदम इज स्टेबल. हा पण तुमच्यासाठी. हे प्रिव्हियस इयरचे MCQ आहे, तुम्ही ट्राय करा. त्यानंतर इथे ग्राफ्सचा PYQ आहे ग्राफ्स हॅविंग व्हर्टिसेस अँड एजेस विथ नो डायरेक्शन इज कॉल्ड. ग्राफ्स हॅविंग व्हर्टिसेस एजेस विथ नो डायरेक्शन इज कॉल्ड. सांगा. ओके. हा पण तुमच्यासाठीच. हे पूर्ण पण जेवढे पण मोस्ट रिपीटेड MCQ आहे तुमच्यासाठी केलं आहे मी. जास्त नाही आहे. किती ओनली जास्त कम से कम तुम्हाला 10 MCQ दिले आहे प्रॅक्टिससाठी. ते प्रॅक्टिस करा फक्त.
त्यानंतर आहे ते 6वा क्वेश्चन आहे, विच ग्राफ रिप्रेझेंटेशन्स इज मोर स्पेस एफिशियंट ग्राफ्स अँड व्हेरी 5 एजेस. एजन्सी मॅट्रिक्स आहे काय तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर इथे टाईम कॉम्प्लेक्सिटी PYQ आहे, इग्नोरिंग द कॉन्स्टन्स टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ फॉलोइंग कोड. याची आपल्याला टाईम कॉम्प्लेक्सिटी सांगायची आहे. ट्राय करा. तुम्हाला मी सेकंड लेक्चरमध्ये सांगितला टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि लूपचे रूल्स. 2 लूप्स असेल तर किती टाईम कॉम्प्लेक्सिटी लागेल, 3 लूप्स असेल तर टाईम कॉम्प्लेक्सिटी किती होईल, 1 लूप्स असेल त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी किती लागेल. दॅट इज राईट. 1 लूप मीन्स बिग ऑफ n, 2 लूप असेल तर बिग ऑफ n². सर्चिंग त्यानंतर इथे विच सर्चिंग अल्गोरिदम इज फास्टेस्ट ऑन ॲव्हरेज और फॉर्च्युनेटली डिस्ट्रीब्युटेड सॉर्टेड डेटा. बायनरी सर्च इंटरपोलेशन स्वतः चेक करा. त्यानंतर इथे 9वा क्वेश्चन, विच सॉर्टिंग अल्गोरिदम युजली परफॉर्म द हायेस्ट नंबर ऑफ सिलेक्शन. हा पण तुमच्यासाठीच जास्त नाही, तुम्हाला वाटतं जास्तीत देत आहे, जास्त नाही आहे, कम से कम 10 झाले आपले. त्यानंतर लास्ट MCQ, अरेंज द फॉलोइंग टाईम कॉम्प्लेक्सिटी फास्टेस्ट अँड स्लोएस्ट. मागच्या लेक्चरमध्ये पण हा MCQ केला आहे आपण. या MCQचे चान्सेस खूप आहे CETमध्ये याचे. ओके, तुम्हाला मी जास्तीत जास्त 10 MCQ दिले आहे फॉर प्रॅक्टिससाठी. तुम्ही स्वतः ट्राय करा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. त्यानंतर जरा रिव्हिजन करून घेऊ. ओके, बायनरी सर्च रिक्वायर्ड सॉर्टेड डेटा. मर्ज सॉर्ट त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी n log n इन ऑल केसेसमध्ये. आणि क्विक सॉर्टमध्ये पण वर्स्ट केस आहे बिग ऑफ n². बबल सॉर्ट इज अ स्टेबल. हा क्वेश्चन बघितला आहे पुन्हा. बबल सॉर्ट इज स्टेबल. लिनियर सर्च वर्क ऑन सॉर्टेड अरेज. एजन्सी लिस्ट इज अ प्रेफर पार्स ग्राफ्स. लक्षात ठेवा, एजन्सी मॅट्रिक्स जी टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बिग ऑफ v² म्हणजेच n² समजलं तरी चालून जाईल स्पेस टाईम कॉम्प्लेक्सिटी. त्यानंतर बायनरी सर्चची आहे log n आणि त्यानंतर लिनियर सर्चची आहे बिग ऑफ n आणि ऑर्डर ऑफ टाईम कॉम्प्लेक्सिटी हे बघून घ्या. त्यानंतर ग्राफ्समधले ते मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑन MCCET. सर्चिंगमध्ये लिनियर सर्च, बायनरी सर्च, टाईम कॉम्प्लेक्सिटी अँड सॉर्टेड अँड अनसॉर्टेड अरे. ओके, सॉर्टिंग अल्गोरिदममध्ये ते बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्टिंग सॉर्ट, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, हिप सॉर्ट, स्टेबिलिटी, इन प्लेस वर्सेस नॉट इन प्लेस. ग्राफ्समध्ये ते वर्टिसेस, एजेस, डिग्री, डायरेक्टेड वर्सेस अनडायरेक्टेड ग्राफ्स, एजन्सी मॅट्रिक्स अँड वर्सेस एजन्सी लिस्ट अँड सायकल, एंट्री वर्सेस ग्राफ्स. ओके, तुम्हाला वाटत असेल मी या लेक्चरमध्ये तुम्हाला खूप MCQ दिले स्वतः ट्राय करायसाठी, बिकॉज सगळे MCQ मी तुम्हाला सॉल्व करून दिले. तर माझा जो विचार चालू आहे की पुढच्या लेक्चरमध्ये नंतर हे आपले जे आपण ॲन्सर देत आहे इथे ॲन्सर लिहित ॲन्सर शो करत आहे ते पण करून टाकायचे, बिकॉज तुमची थिंकिंग कमजोर होत आहे. जो आपण तुम्ही विचार नाही करसाल, फॉर एक्झाम्पल विच सॉर्टिंग अल्गोरिदम परफॉर्म द फेस्ट नंबर ऑफ स्वॅप, मग तुम्हाला विचार करायला लागेल. जेव्हा तुम्ही विचार करायला लागेल तेव्हाच तुमची थिंकिंग प्रोसेस इम्प्रूव्ह होऊन जाईल. वाटेल बघलं तर वाटेल तर करीत हे रिमूव्ह करून टाकेल. ओके, अजून एक की अजून जर तुम्ही प्लॅटफॉर्म जर ॲक्सेस केलं नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस प्लॅटफॉर्म. याच्यात खूप मेहनत करत आहे मी, अजून मी यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे. प्लीज ॲक्सेस दिस प्लॅटफॉर्म बिकॉज इथं जेवढे पण MCQ आहे एक्सपेक्टेड अशी एकही MCQ नाही तुम्हाला की केला की नाही MCCET याची शक्यता नाही आहे. जेवढे पण MCQ आहे ते MCCET मध्ये येऊ शकतात असेच आहे. आणि अजून एक की हे बघा, लॉजिक रिजनिंग इकडे बघा, लॉजिक रिजनिंग हा कन्सेप्ट असा आहे की यानंतर तुम्ही MCमध्ये जाल, MCमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हेच कन्सेप्ट तुम्हाला ॲप्टिट्यूड म्हणजे तुम्हाला प्लेसमेंटमध्ये काम पडेल. बिकॉज तुम्ही जेवढं लॉजिक रिजनिंगची प्रॅक्टिस कराल तेवढं इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक की लॉजिक रिजनिंगचा क्वेश्चन असे असतात तुम्हाला त्याचे टाईम द्यावं लागतात. दॅट वाय इथं तुम्ही जर इथं जर तुम्ही प्रॅक्टिस करता तुमची इथून स्पीड इम्प्रूव्ह होऊन जाईल. दॅट वाय चला मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर प्लीज एक लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून एक की प्लीज व्हिडिओ लेक्चर 1 मध्ये जाऊन तुमची एक कमेंट, फक्त एकच कमेंट पाहिजे, काहीच नाही, फक्त एक कमेंट नक्की मारा. चला मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. त्यापर्यंत बाय बाय.